नमस्कार, सारिकाज रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत अंडा करी। तर यासाठी जे साहित्य लागणार आहे ते मी इथे दिलेलं आहे। तर आपण आता सुरुवात करूया। प्रथम आपण खोबरं भाजून घेऊया। खोबरं आपल्याला छान गोल्डन ब्राउन होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। आपलं खोबरं आता भाजलेलं आहे। आता आपण यामध्ये खडे मसाले भाजून घेऊया। यामध्ये 2 विलायची, 3 ते 4 लवंग, 1 दगडफूल, त्यानंतर 5 ते 6 मिरे, 2 ते 3 तुकडे दालचिनी, 1 टेबलस्पून धने। हे सर्व साहित्य आपल्याला मंद आचेवर भाजून घ्यायचं आहे। खडे मसाले काढून घेतल्यावर यामध्ये आता आपण कांदा भाजून घेऊया। कांदा सुद्धा आपल्याला छान गोल्डन ब्राउन होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। यामध्ये तुम्ही थोडंसं तेल सुद्धा घालू शकता। कांदा पहा आपला आता किती छान भाजलेला आहे आणि त्याला रंग सुद्धा छान आलेला आहे। आता आपण हा कांदा काढून घेऊया। यासाठी जी अंडी लागतात ती अंडी मी आधीच उकडून ठेवलेली आहेत। तर हे जे सर्व साहित्य आहे ते साहित्य आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे। आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व साहित्य काढून घेते। यामध्ये कांदा, खोबरं, तसंच आपण जे खडी मसाले भाजून घेतली होती ती सर्व मसाले यामध्ये घालायचे आहेत। त्यानंतर यामध्ये आपण 2 ते 3 तुकडे अद्रक घालणार आहोत आणि 5 ते 7 पाकळ्या लसणाच्या पाकळ्या घालणार आहोत। थोडीशी कोथिंबीर आणि थोडंसं जिरं यामध्ये आपण घालणार आहोत आणि याची छान आपण पेस्ट करून घेणार आहोत। मी याची एकदम फाईन पेस्ट करून घेतलेली आहे, तुम्ही पाहू शकता। आता कढईमध्ये 1 ते 1.5 पळी तेल घालायचं आहे आणि तेल गरम झाल्यावर यामध्ये आपण जिरं घालूया। त्यानंतर आपण जी पेस्ट केलेली आहे ती पेस्ट यामध्ये हळूवारपणे सोडायची आहे। आता ही पेस्ट छान गोल्डन ब्राउन होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायची आहे। म्हणजेच जेव्हा यातील तेल सुटेल तेव्हा ही पेस्ट छान तयार झाली असं समजायचं। आणि यामध्ये हळद, लाल तिखट, त्यानंतर गरम मसाला, काळा मसाला हे सर्व साहित्य टाकून छान प्रकारे परतवून घ्यायचं आहे। यामध्ये नंतर आपण अंडे घालूयात। नंतर ही अंडी छान या मसाल्यामध्ये फ्राय करून घ्यायची आहेत। यामध्ये आता आपल्याला पाणी ओतायचं आहे आणि पाणी हे गरम असलं पाहिजे। गरम पाण्याने भाज्याला छान अशी तरी येते आणि त्याचा रंगसुद्धा छान दिसतो। तुम्हाला हवं तसं तुम्ही पाणी घालू शकता। त्यानंतर यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे। तुम्ही तुमच्या चवीनुसार किंवा आवडीनुसार मीठ घालू शकता। आता या भाजीला 1 ते 2 उकळ्या येऊ द्या आणि नंतर मंद आचेवर 5 ते 7 मिनिटं उकळू द्या आणि आता आपण याच्यावर कोथिंबीर घालूया। तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडल्या असेल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। ही भाजी आता तुम्ही छान पोळीसोबत, भाकरीसोबत, चपातीसोबत कशासोबतही खाऊ शकता।